आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते धर्मराव बाबा अत्रामजी. सर, काल जो खासदार कोल्हे आहे तुमच्या पक्षाचे, म्हणजे पवारसाहेबांच्या पक्षाचे, त्यांनी म्हटलं की विलिनीकरण होणार होतं आणि छगन भुजबळ साहेब राज्यसभेवर जाणार होते. या सगळ्या चर्चा झाल्या होत्या. तुम्ही वरिष्ठ नेते आहे, दादांशी अनेक वेळा भेटलेले आहात. काय वास्तविकता काय याच्यात? नाही, ह्याच्यामध्ये वास्तविकता म्हणजे ते आम्ही तितकं ते सगळे नेते चर्चा करत असतात आणि त्या दृष्टीने ते काय आमच्याशी काय तसं प्रकारचं काय चर्चा झाली नाही आणि त्या दृष्टीने मी त्याच्यामध्ये प्रक्रिया देणं चुकीचं होईल. पण काय वाटतं आता, छगन भुजबळ साहेबांच्या राज्यसभेची चर्चा झाली असं म्हणतात, राज्यसभेवर जाणार होते. नाही, तसं काय मला तर काय म्हणजे आम्ही जे आहोत आमच्यासमोर तसं बाब काही आला नाही आणि चर्चाही झाली नाही की त्यांना राज्यसभेवर पाठवायचं आणि त्या दृष्टीने आता मी त्याच्यामध्ये प्रतिक्रिया देणं चुकीचं होईल. सर, एक रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता की काही आमदारांनी सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे जे पत्र आहे त्याच्यावर सही केली नाही. तुम्ही सही केली होती का, काय सांगा? नाही, मी इकडेच आहो, बाहेर आता मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये सुद्धा मी जाऊ शकलो नाही कारण की माझ्या इकडे प्रोग्राम फिक्स होता आणि इकडे माझ्या घराचं काम असल्यामुळे मी काय व्यक्तिगत कारणामुळे मी जाऊ शकलो नाही. परंतु त्यांच्या नेतृत्व आम्ही मान्य केल्यामुळे ते नेते आहेतच आमचं. हां, ज्या 5-6 लोकांनी सह्या केल्या नाही असं रोहित पवार म्हटले की त्यांच्या मनात नेमकं काय? त्यांना सुनेत्राताई ते म्हटले की सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष नको का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नाही, त्यांचं मत, रोहित पवारांचं मत त्यांच्या व्यक्तिगत मत असेल, परंतु आमचे जे आमदार जे आहेत, जे 43 आमदार आमचे आहेत, ते एकमताने ताईनं आपलं राष्ट्रीय नेतृत्व मान्य केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्व आम्ही सगळ्यांनी मान्य केल्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीची त्यांनी शपथ घेतली आणि त्या दृष्टिकोनातून ते आमचे नेते आहेत. त्या पत्रावर तुम्ही सही केली नव्हती का? तुम्ही तिथे नव्हते, काय कारण होतं सही न करणं? आता मी तर इकडेच होतो गावामध्ये आणि मी काही जाऊ शकलो नाही कारण की माझे सगळं नियोजित कार्यक्रम असल्यामुळे मी काही गेलो नाही आणि इकडे माझ्या घराचंही काम असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. परंतु त्यांच्या नेतृत्व मी मान्य केलं असल्यामुळे काय त्याच्यामध्ये प्रश्नच उद्भवत नाही. दुसरं महत्त्वाचं की शरद पवार साहेब पुन्हा राज्यसभेवर जाणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं की त्यांनी जावं की निवृत्ती घ्यावी आणि सुनेत्रा बहिणींच्या नेतृत्वात दोन्ही पक्ष एकत्र व्हावे? तुमचं काय मत आहे? नाही, ह्याच्यामध्ये आमचे नेते, आता सुनेत्रताई आमचे नेते आहेत आणि जे काय ते निर्णय घेतील, ते वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील ते त्या दृष्टीने आम्ही सगळं त्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही काय त्या व्यतिरिक्त आम्ही काय बोलणार नाही. आणि दुसरं, पवार साहेबांनी रिटायर होणं न होणे त्यांच्या बाब आहे आणि राजकारण हा शेवटपर्यंत असला पाहिजे तरच माणूस म्हणजे जगतो. म्हणजे ते राजकारणामध्ये राहिल्यानंतर त्यांचा ओळख असतो आणि ते कामं करत असतो आणि राजकारणातून अलिप्त झाला माणूस मग त्याला काय कामं वगैरे करता येत नाही. त्या दृष्टीने ते उभा राहतात नाही राहतात ते त्यांचा प्रश्न आहे, परंतु राजकारणामध्ये शेवटपर्यंत माणूस काम करत राहतो. तुमची मागे इच्छा व्यक्त केली होती की आता दिल्लीच्या राजकारणात जायचं, राज्यसभेत जायचं की लोकसभेत जायचं? माझ्या विधानसभामध्येच राहणार मी. झिरवळ यांच्यावर ACB ट्रॅप झाला, पक्षाची प्रचंड मोठी बदनामी झाली. वरिष्ठ नेते म्हणून पक्षाचे काय वाटतं तुम्हाला? नाही, आता ते काय झालं काय नाही झालं त्याच्याबद्दल मी काय, आता इकडे जवळजवळ एक 1200-1300 किलोमीटर लांबीवर आहो आणि जे काय मी वर्तमानपत्रातून आणि TV जे पाहतो त्या दृष्टिकोनातून ते माहिती मिळत आहे, परंतु त्याच्या योग्य चौकशी करण्याकरता माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने जे काय मुख्यमंत्री निर्णय घेतील. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नाही, विरोधकांचं कामच आहे, त्यांना थोडाफार काहीतरी संधी भेटलं की काहीतरी बोलत राहायचं आणि त्या दृष्टीने ते विरोधकांचं काम विरोधी करतील. परंतु आमचे खंबीर नेतृत्व आहेत, मुख्यमंत्री या राज्याचे आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत, ते निर्णय घेतील काय करायचं. रोहित पवार पुन्हा एकदा दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहे. त्यांनी संशय व्यक्त केला अजितदादांचा घातपात झाल्याचा. नाही, घातपात झाला हे म्हणणं कुठेतरी चुकीचं आहे कारण की पवार साहेबांनी सांगितलं की हा ॲक्सिडेंटल झालेला आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी
इतकं श्रेष्ठ ज्येष्ठ माणसांनी सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये प्रश्न उद्भवणं म्हणजे कुठेतरी चुकीचं आहे. आणि जर रोहित पवारांना वाटत असेल की काय घातपात झालाय तर जे कमिटी आहेत म्हणजे एक जे काय आता चौकशी समिती आता माननीय मुख्यमंत्री यांनी नेमलेलं आहे त्याच्यासमोर जावं. त्यांनी सगळं काय प्रश्न त्याचे उत्तर सगळं त्यांना तिथून मिळू शकते. आणि काय त्याच्यामध्ये कमतरता असेल तर त्यांनी तिथे नजरेस आणून दिलं तर मला वाटतं की योग्य कारवाई होईल. म्हणजे छगन भुजबळ म्हणले की रोहित पवारांनी इव्हेंट करू नये, सुरक्षा एजन्सीजला पुरावे द्यावे. तुम्हाला तेच वाटतं? मग तेच माझं म्हणणं तेच आहे की पुरावा त्यांच्याकडे असेल तर त्यांनी सादर करावा आणि योग्य चौकशी सुरू आहे आणि तिथे मला वाटते निष्पक्षपणाने ते कारवाई झालं पाहिजे. शेवटचा प्रश्न बाबा, तुम्ही वरिष्ठ नेते आहे, वारंवार म्हणत आलेले आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या. अजितदादाच्या निधनानंतर आता काय भूमिका आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत? नाही, आता ह्याच्यामध्ये मत देणं चुकीचं होईल. आता एकच आहे की आता हे आमचे नेते आता नेतृत्व आमचे जे कोर कमिटी आहे जे प्रमुख नेते आहेत ते जे निर्णय घेतील राष्ट्रवादीचे आमचे आणि ते निर्णयाला आम्ही बांधील आहोत. नक्कीच जे सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी कोर कमिटीचे नेते निर्णय घेतील अजितदादा गटाचे ते आम्हा सगळ्या आमदारांना मान्य आहे. आमच्या मनातला पाठिंबा आहे आमचा सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्या म्हणून, असं म्हणतायत धर्मराव बाबा आत्रामजी. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.